हॅलो फ्रेंड्स, केफ्स इंग्लिश आपल्या यूट्यूब चॅनलवर मी मुकुंदा माळी सर आपलं स्वागत करतो. वेलकम फ्रेंडांनो. आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 6वीच्या टेक्स्टबुकमधील लेसन नंबर 1.5 न्यू जोश प्रोजेक्ट या लेसनचे पॉइंटर्स म्हणजेच मित्रांनो क्वेश्चन्स अँड आन्सर्स अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच अभ्यासा. तो फ्रेंड्स, लेट्स start our pointers. Question number 1. Here are some figures from New Josh project, but sadly he has made some mistakes in drawing and labeling them. मित्रांनो, या ठिकाणी न्यू जोच्या प्रोजेक्टमधून काही फिगर्स आपल्याला दिलेले आहेत, परंतु दुर्दैवाने त्या फिगर्समध्ये त्याने ड्रॉइंग करताना आणि लेबलिंग करताना काही मिस्टेक्स केलेल्या आहेत, काही चुका केलेल्या आहेत. सो हेल्प हिम करेक्ट हिज मिस्टेक्स. तर आपल्याला मित्रांनो त्याच्या चुका दुरुस्त करण्यासाठी त्याला मदत करायची आहे. मित्रांनो, ज्यावेळेस बघा आपण आता फर्स्ट इमेज बघूया, फर्स्ट फिगर बघूया. त्या फर्स्ट फिगरमध्ये आपल्याला मित्रांनो एलिफंट दिसतोय. तर एलिफंटला या ठिकाणी पहिली मिस्टेक त्याची आहे, ही या ठिकाणी टेल म्हणतोय. तर मित्रांनो, इट इज नॉट अ टेल, इट इज ट्रंक. हे मित्रांनो ट्रंक आहे. टेल मित्रांनो त्याला बॅक साईडला असला पाहिजे होता एलिफंटला. या ठिकाणी आपण ड्रॉ करणार आहोत ट्रंक. नेक्स्ट इमेज मध्ये मित्रांनो आपल्याला एक काऊ किंवा एक बुल दिसतोय, बैल दिसतोय. त्या ठिकाणी आपल्याला ही सेकंड मिस्टेक त्याची दिसते बघा. त्या ठिकाणी लिहिले त्याने टस्क. मित्रांनो, आपला काऊ असेल किंवा ऑक्स असेल, बैल असेल, त्यांना मित्रांनो टस्क नसतात, तर हॉर्न असतात. त्या ठिकाणी आपला असेल हॉर्न. तर ती मिस्टेक बघूया मित्रांनो. या ठिकाणी आहेत पॉज. तर पॉज मित्रांनो लायन किंवा टायगर यांसारख्या प्राण्याला असतात. तर आपल्या काऊला किंवा ऑक्सला मित्रांनो असतात हुप्स. त्या ठिकाणी प्लुरल फॉर्म मध्ये आपल्याला लिहावं लागेल हुप्स. तर नेक्स्ट फिगर मित्रांनो बघूया. त्या फिगर मध्ये आपल्याला एक स्पॅरो दिसते किंवा एक बर्ड दिसतोय. त्या ठिकाणी बर्डला मित्रांनो त्याने अँटेना लावलेला आहे. आणि अँटेना मित्रांनो हा या ठिकाणी चुकीचा आहे. पक्ष्यांना अँटेना नसतो. बर्ड हॅज नो अँटेना, या प्रकारे आपल्याला लिहिता येईल. आणि नेक्स्ट फिगर मित्रांनो आहे आपलं. त्या फिगरमध्ये आपल्याला फिश दिसतोय. त्या फिशमध्ये त्याने या ठिकाणी बघा इयर दाखवलेला आहे. तर फिश हॅज नो इयर्स. फिश हॅज मित्रांनो गिल्स. काय असतात? गिल्स असतात. आणि हे मित्रांनो विंग्स नसून तीच टेल, ही टेल आहे. त्या प्रकारे या दुरुस्त्या मित्रांनो आपल्याला करायच्या आहेत. या मिस्टेक्स आपल्याला करेक्ट करायच्या आहेत. त्या बघा या प्रकारे तुम्ही लिहून घेऊ शकतात. त्या लक्षात घ्यायच्या आहेत. चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. त्याआधी मित्रांनो बघा, तुम्ही आपल्या व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींपर्यंत आपल्या व्हिडिओला मित्रांनो शेअर करा. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. न्यू जो इज रिवाइजिंग हिज प्रोजेक्ट ऑन बॉडी पार्ट्स युजिंग द क्वेश्चन अँड आन्सर मेथड. मित्रांनो बघा, न्यू जो आपल्या त्याचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला रिव्हिजन करतो आहे. त्या प्रोजेक्ट क्वेश्चन आन्सर मेथडचा वापर करून रीड द फॉलोइंग अँड ॲड मोर क्वेश्चन्स अँड आन्सर्स ऑन सेम टॉपिक. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, सगळे जे क्वेश्चन्स आहेत टू डजने सुरू झालेले, ए मध्ये दिलेले प्रश्न हे टू आणि डज या हेल्पिंग वर्बने सुरू झालेले आहेत. तर बी या कॉलम मध्ये, बी या भागात दिलेले क्वेश्चन हे मित्रांनो कॅन या मॉडल हेल्पिंग वर्बने सुरू झालेले आहेत. मित्रांनो बघा, हेल्पिंग वर्बचा क्वेश्चन असेल किंवा मॉडल हेल्पिंग वर्बचा क्वेश्चन असेल, हे ऑल क्वेश्चन असतात आपले येस नो क्वेश्चन. त्यानुसार बघा आपले सगळे येस नो क्वेश्चन आहेत, त्यांचे आन्सर या ठिकाणी त्याने बनवलेले आहेत. बघा, टू बर्ड्स हॅव विंग्स. पक्ष्यांना पंख असतात का? तर आन्सर पुढे घेतले बघा, यस दे डू. डज अ लायन हॅव अ ट्रंक. याला ट्रंक असते का? नो इट डझंट. टू एलिफंट्स हॅव इयर्स. यस बिग इयर्स. डज अ बफेलो हॅव टस्क. बफेलोला सुळे असतात का? नो इट डझंट हॅव टस्क. बफेलोला मित्रांनो सुळे नसतात. बट इट हॅज हॉर्न्स. तिला हॉर्न्स असतात, तिला शिंग असतात. डज अ फिश हॅव इयर्स. फिशला इयर्स असतात का? नो इट डझंट. फिशला इयर्स नसतात. कॅन अ बुल मूव्ह इट्स हेड. बुल त्याचं डोकं मूव्ह करू शकतो का, हलवू शकतो का? यस इट कॅन. कॅन अ बुल मूव्ह इट्स हॉर्न. बैल त्याचे शिंग हलवू शकतो का? नो इट कांट.
कॅन अ बुल स्टँड ऑन इट्स हिंड लेग्स? मित्रांनो बैल त्याच्या मागच्या पायांवर उभा राहू शकतो का? बघा आय डोंट नो, मला सांगता येणार नाही. काय? कॅन लायन्स फ्लाय? जे लायन्स मित्रांनो आहेत, सिंह आहेत, ते उडू शकतात का? नो दे कांट, ते उडू शकत नाही. कॅन अक्षय राईट विथ हिज राईट हँड? अक्षय त्याच्या उजव्या हाताने लिहू शकतो का? यस ही कॅन. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, कॅन अक्षय राईट विथ हिज लेफ्ट हँड? अक्षय त्याच्या लेफ्ट हँडने लिहू शकतो का? नो ही कांट. या प्रकारे मित्रांनो जोने आपला जो प्रोजेक्ट आहे ती रिव्हिजन क्वेश्चन अँड आन्सर मेथडने या प्रकारे केलेली आहे. अजून या प्रकारचे येस नो क्वेश्चन्स जे बनतील आपल्याला ते या ठिकाणी अजून पुन्हा मित्रांनो बनवायचे आहेत. तर जाऊया मित्रांनो आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 3. लुक ॲट द पिक्चर अँड डिस्क्राईब द पार्ट्स ऑफ द प्लांट विथ द हेल्प ऑफ द लेबल्स. मित्रांनो या क्वेश्चन मध्ये आपल्याला एक पिक्चर दिलंय, प्लांट दिलेला आहे. त्या प्लांटचे जे पार्ट्स आहेत त्यांना मित्रांनो लेबल केलेले, त्यांना नावं दिलेली. आता या नावांना आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे. बघूया वन बाय वन. पहिले बघा आपलं रूट्स. रूट्स गिव्ह सपोर्ट टू द प्लांट. इट absorb water from the soil and provide the upper part of the plant. Root lies under the soil. Next part आहे आपला stem. Stem gives support to the branches. It provide water and nutrients from root to other part of the plants. Leaves are green in color. Leaves make food with the help of sunlight. नेक्स्ट पार्ट ऑफ आपले पार्ट बघूया. बर्ड इज द प्रिव्हियस स्टेज ऑफ द फ्लावर. फ्लावर इज द ब्युटिफुल पार्ट ऑफ द प्लांट. इट हॅज सॉफ्ट पेटल्स. फ्लावर हेल्प्स टू प्रोड्यूस. नेक्स्ट पार्ट आहे बघा आपला प्लांटचा फ्रूट. फ्रूट हॅज सीड्स साइड इट विच इज हेल्पफुल टू क्रिएट न्यू प्लांट्स. तर बघूया मित्रांनो क्वेश्चन नंबर 4. रीड व्हॉट तारा अँड हर फ्रेंड्स आर सिंग. मित्रांनो या पिक्चरमध्ये आपण बघतोय तारा आणि तिचे मित्र त्या झाडाला आजूबाजूला बसलेले आहेत, झाडाजवळ बसलेले आहेत किंवा आणि झाडावरही बसलेले आहेत. तर ते काय म्हणत आहेत ते या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. व्हॉट तारा अँड हर फ्रेंड्स आर सिंग. ते फक्त मित्रांनो रीडिंगचा हा क्वेश्चन आहे, ते सगळ्यांनी. आता बघूया आपला क्वेश्चन नंबर 5. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. मित्रांनो पुढील शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरने लावा. त्या प्रकारे आपला हा प्रश्न आहे. मित्रांनो आपण अल्फाबेटिकल ऑर्डर हे सगळेजण चांगल्यापैकी शिकलेलो आहोत. सगळ्यांना हे नक्कीच लावता येणार आहेत शब्द अल्फाबेटिकली. तर ज्यावेळेस बघा डिफरंट लेटरचे वर्ड्स आपल्याला दिलेले असतील ते आपण इझिली करतो. तर आपण हे लास्ट बघितले 6 नंबरमध्ये दिलेले शब्द फिस्कर्स, मान, पॉव आणि नोज. बघा डिफरंट लेटर्स आपल्याला दिसत आहेत सुरुवातीला प्रत्येक शब्दाच्या. त्यानुसार आपण इझिली यांना मित्रांनो पुट करू शकतो अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार. त्यावेळेस काही शब्द बघा ते सेम लेटरचे असतात. आता फर्स्ट नंबर बघूया. फॉरहेड, आयलिड, आयब्रो, आयलॅश आणि एल्बो. तर यामध्ये मित्रांनो बघा सगळे शब्द आपल्याला ईने सुरू झालेले दिसत आहेत. त्यावेळेस आपले शब्द हे सेम लेटरने सुरू झालेले असतील तर आपण नेक्स्ट लेटर मित्रांनो बघायचं आहे. बघा आता या ठिकाणी ई वाय ठिकाणी EY दिसतोय. मग एल्बो हा मित्रांनो EL आहे, म्हणजे आपला पहिल्या नंबरला येईल एल्बो. या प्रकारे बघा तिघे ठिकाणी बघा आय शब्द सेम आहे. मग त्याच्या पुढच्या शब्दाकडे जाऊया. आय बघा आयब्रो बी आधी आहे, एल आणि एल म्हणजे बी आधी येईल म्हणजे आयब्रो 2 नंबरला येईल आपला. तर आयलिड आणि आयलॅश यामध्ये मित्रांनो हा एल नंतर ए आहे आणि या ठिकाणी एल नंतर आय आहे. मग आय आधी येतो का ए आधी येतो? आधी मित्रांनो ए येत असतो म्हणून आयलॅश शब्द येईल आपला. मग आयलिड आणि नंतर मित्रांनो फॉरहेड, कारण ई आधी येतो आणि एफ नंतर येतो. त्यानुसार मित्रांनो आपल्याला यांना अल्फाबेटिकल ऑर्डरने पुट करायचं आहे. तर बघा अल्फाबेटिकल ऑर्डरचे 6 वाक्य आपले या प्रकारे बनतील अल्फाबेटिकली. लक्षात घ्या आणि यांना मित्रांनो अल्फाबेटिकल ऑर्डरने कशा प्रकारे लावलं जातं या गोष्टी लक्षात घ्या. ओके फ्रेंड्स, तर सगळ्यांना हे शब्द अल्फाबेटिकल ऑर्डर नक्कीच लावता येतील. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे मित्रांनो बघा दिलेले शब्द ABCDच्या क्रमानुसार लावणे. तुम्ही ABCD म्हणू शकतात आणि आलेला शब्द जो आहे त्याच्या पुढचा शब्द तुम्ही बघू शकतात. यानुसार मित्रांनो सगळे शब्द हे अल्फाबेटिकल ऑर्डरने लावायचे आहेत. तर मित्रांनो
यानंतर बघा, अशा प्रकारे आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या इयत्ता 6वीच्या टेक्स्टबुकमधील 1.5 न्यू जोश प्रोजेक्ट या लेसनचे पॉइंटर्स मित्रांनो क्वेश्चन अँड आन्सर अभ्यासलेले आहेत. आय होप तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तसंच मित्रांनो बघा, जाता जाता आपण अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलने सबस्क्राईब करा. मित्रांनो आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही इंग्लिश ग्रामर तरी विषयांचे लेक्चर्स मित्रांनो अभ्यासू शकतात. तर मित्रांनो भेटूया आपल्या पुढील व्हिडिओजमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. बाय.